आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर आज मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यानं पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय। परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे सर्वात कमी अंतराचा टप्पा आज आहे। परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आलंय। नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचं स्पर्श दर्शन दिले गेले। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 278वा पालखी सोहळा यावर्षी संपन्न होतोय। सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मुक्काम होता। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून पावसानं दमदार सुरुवात केली। पावसाच्या सरी अंगावर झेलत सकाळी 8 वाजता पालखी सोहळा नीरा नदी किनारी आला। आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे यांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे नीरा नदीतील स्नानासाठी देण्यात आल्या। आरफळकर, चोपदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले। माऊलींचं स्नान सुरू असताना सोहळ्यासोबत आलेले पुरुष विणेकरी, पताकाधारक आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी ब्रिटिशकालीन पुलावरील रथाच्या पुढे आणि मागे 2 रांगा केल्या होत्या। पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथापुढील आणि नंतर रथामागील विणेकरांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन देण्यात आले। हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती। परतीच्या प्रवासातील हा सोहळा माऊलीच्या जयघोषात पावसाच्या सरीत मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला। यानंतर माऊलींच्या सोहळ्यानं सकाळी 9 वाजता पुणे जिल्ह्यात नीरा शहरात प्रवेश करत माऊलींची पालखी विठ्ठल मंदिरात 9:30च्या सुमारास विसाव्यासाठी ठेवण्यात आली। दुपारी 2 वाजता हा सोहळा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम असलेल्या वाल्हेकडे मार्गस्थ झालाय।